नाशिक आय.टी. कंपनीतील लैंगिक घोटाळा, धर्मांतर कांड उघडकीस आल्याने महिलेने तक्रार केली की तिने अश्विनी चेनानी या महिलेकडे तक्रार केली होती. तर तिने सांगितलं तर कॉर्पोरेट जगतामध्ये असं चालतंच. म्हणजे तिने एक प्रकारे या जिहादी धर्मांध विकृत गुंडांना खुले रान सोडलेलं होतं. तुम्ही काहीही करा, काही बिघडास तुमचं काही होणार नाही म्हणून तिलाही आता उचललेलं आहे. तिच्याही पापाचा घडा भरलेलाच आहे. तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि आता याच्यातनं एक धडा घेतला पाहिजे की त्या बाईचा HR कडे तक्रार केली होती. तर आता IT कंपनी असो की इतर कंपन्या असो, त्यांनी एकच नंबर न देता, एकच ईमेल ID न देता असे त्यांचे वरिष्ठ 2-4 लोकांचे दिले पाहिजे. पोलीस स्टेशनचेही नंबर तिथे दिले पाहिजे. पोलिसांचे काही प्रमुख अधिकाऱ्यांचेही नंबर दिले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे असं काही होत असेल की तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकतात, या ईमेलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. म्हणजे अश्विनी चेनानीसारखी एखादी बाईकडे ते प्रकरण गेलं ते दाबून ठेवू शकते. म्हणून आणखी 2-4 जणांकडे राहिलं तर मग ते बिंग फुटेल. म्हणून आता त्याच्यामध्ये हा बदल केला गेला पाहिजे. कंपनीचे अनेक ठिकाणी असे जागोजागी असे संपर्कासाठी ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिले पाहिजे. पोलीस स्टेशनचे नंबर दिले पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर दिले पाहिजे आणि मुक्त वातावरण ठेवलं पाहिजे. जेथे जेथे मुसलमान मोठ्या प्रमाणात आहेत किंवा एखाद्या संस्थेमध्ये कर्मचारी आहेत, तिथे अधिकारी आहेत, तर त्यांच्यावर लक्षच ठेवलं पाहिजे. कारण त्यांना गजवा हिंद करायचं आहे. त्यांना हा देश पाकिस्तान करून टाकायचे, सगळं इस्लाम करून टाकायचे. ते काही फक्त हिंदूंना टार्गेट नाही करत ते. त्यांना सगळ्यांनाच नष्ट करायचं आहे. मग तो ख्रिश्चन असो, ते नवबौद्ध असो किंवा आणखी दुसरे कोणी असो. समाजवादी, साम्यवादी, विकृत गटारकिडे बी त्यामध्येच येतात. त्यांना सोडून देतील असं वाटतं. पण ते गैरसमज त्या विकृत गटारकिड्यांचा त्यांचाही एक दिवस नंबर लागणारच आहे.